रामराम मंडळी. सूर्य मावळायला लागला आणि मी सेल्फी स्टिक घेऊन आणि हा मोबाईल घेऊन वालपिकामध्ये भ्रमंती करत फिरतोय आणि म्हटलं थोडंसं 2-2.5 मिनटं वेळ आहे आपल्याकडे, तुमच्याशी गप्पा माराव्या. 5 ते 6 दिवस बाहेर होतो आणि आता पुण्याला किसान प्रदर्शन आहे, तर 14 तारखेला मी किसान प्रदर्शनमध्ये असणार आहे. त्याच्यामागचे प्रमुख कारणे सांगतो मी काय आहे की मला किसान प्रदर्शनमध्ये का जायचं आहे. पहिली गोष्ट, मला शेतात ॲटोमेशन करायचं आहे, तर मला ॲटोमेशन कोणतं चांगलं आहे हे मला तिथं शिकायचं आहे. दुसरी गोष्ट, मला टोमॅटो लावायचा आहे, कारण दरवर्षी आम्ही टोमॅटो लावतो, चॅनलच आपलं टोमॅटोच्या भरोश्यावर आहे. तर कोणत्या प्रकारचा मल्चिंग चांगला असेल, आता मल्चिंग चांगला कसा ओळखायचा याचा तर व्हिडिओ मी आता उद्या रविवार तो शूटच करणार आहे. पण तिथे मी शोधणार आहे की कोणत्या कंपन्यांचं मल्चिंग चांगलं असणार शेतासाठी, जेणेकरून वर्ष 1.5 वर्ष एकदा मल्चिंग टाकल्यानंतर आपल्याला पैसा लागणार नाही. ही दुसरी गोष्ट मला शोधायची आहे. तिसरी गोष्ट, आम्ही एक बेड मेकर घेतला आहे बैलावर चालणारा, पण त्याला मॉडर्न करण्यासाठी मल्चिंग आंथरायचं मशीन घेतलं आहे. आता मला बेड मेकर बघायचं आहे, आधुनिक बेड मेकर मला एक शोधायचं आहे. म्हणजे आता शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मी त्या किसानमध्ये बघणार. किसानचं प्रमोशन नाही करू राहिलो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कामी येईल म्हणून मी किसानला व्हिजिट करतोय. वेळात वेळ काढून मी किसानला जाणार. त्याच्यानंतर कोणते फर्टिलायझर चांगले आहेत, म्हणजे त्या किसानमधून काय काय चांगलं मिळेल याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. रविवारी मी किसानमध्ये असणार आहे, ट्राय झालं तर मी शनिवारी पण किसान प्रदर्शनामध्ये सकाळून असणार आहे. शनिवार रविवार असल्यामुळं तो योग जोडून आलाय. तर जर शेतकरी तिथे भेटत असले तर कृपया मला तिथं कॉल करा. किसानमध्ये आल्यानंतर आपण नक्की भेटू आणि फोटोशूटही करू, कारण मला खूप छान वाटतं तुम्हाला भेटून. आणि नक्की सर्व जे काही डिटेल्स शूट होणार आहे किसानमध्ये, ज्या काही चांगल्या गोष्टी येणार आहे नॉलेजच्या, ह्या मी या चॅनलवर पुढं नंतर कंटिन्यू आठवडाभर टाकत राहणार. त्यामुळे आतापासून फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा मंडळी. आणि काही जर तुम्हाला चांगल्या गोष्टी माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगत चला. एकमेकाचा एकरू अवघे धरू सुपंत, माझ्या चॅनलचा तो नाराच आहे. युअर गाईड टू द फ्युचर ऑफ फार्मर. आपल्याला शेती डेव्हलप करायची, शेतासोबत आपला स्वतःचा विकास करायचा आहे. जर ही शर्ट करून जर मी जात असेल कुठे जॉब करत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे, कारण आपल्या शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे. सुट्टीच्या दिवशी शेती आणि जॉबच्या दिवशी जॉब, म्हणजे कॉर्पोरेट फार्मर जर तयार झाले तर खूपच छान होईल. आपल्या देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. देशाची हो का नो, पण माझ्या शेतकऱ्याची जर झाली तर 100% देशाची प्रगती होईल. तर चला, नवीनतेची कास धरायची आणि नवीन शिकण्यासाठी बाहेर पडत राहायचं. तर मी तर बाहेर पडणार किसानसाठी. भेटूया किसान प्रदर्शनामध्ये आणि तिथले व्हिडिओ लवकर तुमच्या सेव्ह होतील. धन्यवाद मंडळी. राम राम.